तुम्ही आमच्या गावाला आलं पाहिजे. हं, तुमचं काही साहित्य आहे, अमुक आहे तमुक आहे, यात्रा तुम्ही तिथं करा. हं, अरे ज्या वेळेला मी 3 हाड्या मारल्या जातो म्हणून, हं, एकाने जाऊ नको म्हटलं नाही. हं, आणि आता कशाला बोलवायला? हं. त्यावेळेला गेले, हं, जातो म्हटलं गेले. मामान कुठंतरी मठ एक मोठा बांधून त्या ठिकाणी हजर राहावं अशी काही माणसांचं निघालं बोलणं. हां, अरे पण एकानं कोणतरी बांधावा. हां, गावभर पट्टी करून सगळेजण चाचाराने घालूया म्हणशील कोण. हां, असं जर असेल तर मी आत्ताच यायला तयार आहे. हां, नाही म्हटलं तर असं. हां, आणि राजाकडे जाऊन प्रजा कुठे टाकू नाही म्हणला. हां, 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 आणि तुम्हाला काय घालू आणि तुम्ही कसं येणार? 2.5 एकर जमीन आणि मठ हं. आणि मामाचं एक केस बरोबर आहे. अरे बापरे. हां, मामा मी शरण आलो तुझ्या पाया. मित्रांनो नमस्कार. जय बळमा. बळमांच्या नावानं चांगलं. मित्रांनो खरंच मामांच्याकडे आल्यानंतर इथं अनेक विषय निघत जातात, त्यातून बरेचसे विषय येतात. तर मी व्हिडिओ बंद केल्यानंतर अनेक विषय त्यांनी सांगितला म्हणून आणखीन एक व्हिडिओ ॲड करतोय. तर त्यांनी सांगतात की ज्या वेळेला मामा मेतक्यातून इकडं सगळं सोडून इकडं आले होते कोलेवाडीत. ज्यावेळी कोलेवाडीत त्यांनी भंडारोत्सव सुरू केला होता, त्यानंतर एक 20 वर्षानंतर राणामध्ये एक घटना ते झाली होती. त्यावेळेला ते स्वतः तिथं होते. आता हे व्हिडिओ मी करायचं कारण का माहिती आहे काय, ते स्वतः ती घटना झाली त्यावेळेला ते स्वतः तिथं होते. आणि ह्याच्या आधी हा व्हिडिओ कधी आलेला नाही. ह्याच्या आधी ही माहिती त्याने कधीच सांगितली नाही, म्हणून आता हा व्हिडिओ करतोय मी. मामा मेतक्यात भंडारा आधी 1932 सालापासून मेतक्यामध्ये भंडारा सुरू होता आणि मेतक्यातला भंडारा काही कारणास्तव मामाने बंद केला. म्हणजे मामांच्या संदर्भात काहीतरी एक घटना घडली आणि ते घटना घडल्यानंतर तो भंडारोत्सव बंद केला आणि बंद करून कोलेवाडीच्या रानात भंडारोत्सव सुरू केला. आणि मग त्यावेळेला काय झालं हे मामांच्या तोंडून मी सांगण्यापेक्षा मामांच्या तोंडातून सांगितलं. दुसऱ्याच्या शेतात बकरी बसलेली द्वादशीला. इकडं पुढे सर काय झालं? बरं, द्वादशीला बकरी दुसऱ्याच्या शेतात बसलेली, बरं. कापशी भागात. मग दुसऱ्याच्या शेतात बसलेली आणि अशा वेळेला एक पंगत आसपासची जवळची हंड्यातनं उठली ती. हं, आणि मेतक्याकडनं जी माणसं आली ती पाळं करून अखंड गाव आलं. हं. मामा तुम्ही गावाला आमच्या आलं पाहिजे. हे कधीची गोष्ट आहे सांगा ती आधी. ही मामा होतं त्यावेळीची ती यात्रा तिथं थांबल्यावर हं. मेतक्याची किती यात्रा वर्षांनी? बंद होऊन कापशीत सुरू झाली. हां, नंतर 2-4 वर्षानं 2-4 वर्षांना. हां, दुसऱ्याच्या रानात बकरी बसल्यावर ते मेतक्यासनं माणसं आली आधीमध्ये द्वादशीला हां, हां, कापशी भागात. बरं. मग आल्यावर तुम्ही आमच्या गावाला आलं पाहिजे. हं, तुमचं काही साहित्य आहे, अमुक आहे तमुक आहे, यात्रा तुम्ही तिथं करा. हं, अरे ज्या वेळेला मी 3 हाड्या मारल्या जातो म्हणून, हं, एकाने जाऊ नको म्हटलं नाही. हं, आणि आता कशाला बोलवायला? त्यावेळेला गेले, हं, जातो म्हटलं गेले. हं, तर नाही तुमचं साहित्य आहे, अमुक आहे तमुक आहे, हे सगळं तुमचंच आहे. माझं जरी असलं ते जातो म्हटलं, मला कोणी त्यावेळेला विरोध केला नाही. जातो आहे माझं, मी गेलो आहे. आता मी तिकडं परत येत नाही, तिथलं साहित्य घेणार नाही. हं, पण इकडं तुम्ही येणार, निदान मला कळवायला पाहिजे होतं. हं, माझी आबरू घ्यायसाठी आल्यास वगैरे म्हणला. हं. आता तुम्हाला काय घालायचं? अब्रू घालायचं जरा व्यवस्थित सांगा. अब्रू घालायसाठी म्हणजे असं का म्हटलं? म्हणजे तुम्हाला आता पोटाला तरी वाढलं पाहिजे. वाढलं पाहिजे. हां, म्हणजे आता अचानक काय वाढायचं? शिजवून तयार आहे काय? 100-200 माणसं तुम्ही आल्यानंतर वाढायचं काय? 200-500. हां, बरं. 500 लोक होती. हा, जास्त असतील, गावच्या गाव मिळून. बरं बरं. आणि अचानक मला का कळवलं नाही तुम्ही? हं, हं, हं. अरे काय तुमच्याकडे साहित्य नाही का, माणूस नाही? कळवायला पाहिजे. बरं असं ना, त्याच अंड्यात त्याच पंक्तीत मामा स्वतः दुर्डी घेऊन हं, इस्तारा टाकल्या, जेवायला लागलं. काय होतं ते अंडा आहे काय, आणि वाढून एका अंड्यावरती गाव सगळं ते जीवन मोकळं झालं. हं, हं, ही मामाची करामत कशी काय म्हणायची? हं. अहो, ह्यांच्या पंक्तीसाठी रानात द्वादश ह्या माणसासाठी केलेला प्रसाद, हं, हं. पण अखंड ते अचानक आलेलं गाव त्यात सोसलं मामा. हं, हं, हं. काय विचार करायची की गोष्ट आहे? बरं. हे असं कधी मागं बी कुठं घडलं नाही आणि पुढे पुढं बी कधी होणार नाही. असलं हे मामान करून पुढ्यात दावलं. हं, हं, अखंड गाव जीवन तृप्त झालं. हं, आणि मी काय येत नाही, असेल ते सगळं साहित्य तुमचंच. हं. जातो म्हटलं त्या दिवशी गेले. हं. मी काय येत नाही, काय असेल ते तुमचं तुम्ही घ्या जावा.
त्यानंतर मामाने कधी भंडारा तिथं केला का मेतक्यामध्ये? मेतक्या नाही नाही कधीच केला नाही. तिकडे गेलं नाही कापशीतच व्हायला लागलं कोलवाड. काय एवढं कारण काय झालं होतं नाराज व्हायचं? काय तर त्यांच्यात वाद काहीतरी निर्माण झालेला असं. हम्म, हम्म. तसं काय आता सांगता येत नाही. बरं. काही वाद झाला किंवा त्याच्या गड्याला काहीतरी कोण बोललं किंवा मारलं असं काहीतरी त्याचं झालं. हम्म. आणि राग आल्यानंतर ते सगळं तुम्ही सुटलं. म्हणजे त्या घटनेला तुम्ही तिथं प्रत्यक्षात होता? आणि ती माणसं आली त्यावेळेला होतं त्यावेळेला होता तुम्ही होतं तिथं? होतं होतं हम्म, हम्म. त्यावेळेला असं होतो. पण मामान कुठंतरी मठ एक मोठा बांधून त्या ठिकाणी हजर राहावं अशी काही माणसांचं निघालं बोलणं. हां, अरे पण एकानं कोणतरी बांधावा. हां. गावभर पट्टी काढून सगळेजण चाचाराने घालूया म्हणशील कोण असा. मग आम्हाला म्हणलं एकटा बांधणारा पट्ट्या पाहिजे. हां, हां, हां. मग गैर डॉक्टर एकटा बांधणारा पट्ट्या घेऊन आला. हां, एकटा बांधणारा पण घेऊन आला? एकटा मामांचं मत काय होतं? एकट्यानं एकट्यानं बांधायचं? बांधायचं. पण ह्यो एकट्यानं बांधून देतो हे म्हणणारा माणूस गरज डॉक्टर घेऊन आला. माणूस आला नाही हां, पण निरोप गच्च आला त्यांच्याकडे. हां, हां, हां. बांधून एकटा देणार देणार? हां. 250 एकर जमीन हम्म, आणि मठ बांधून तुला देणार. हम्म, मग मठ म्हणजे? 250 माणसं जीवली ती. हम्म. काय झकास बसलेली. बरं म्हणला मग मठ बांधून देणार 250 एकर जमीन मला देणार मठ म्हणजे मंदिर? मंदिर. हम्म. मग म्हणले यायला पाहिजे काय. पण आता काय झालं रे इस्तारे मोजा. इस्तारे किती सपले रे. मग इस्तारे मोजले हम्म, 500 इस्तारे सपल्या. हम्म. बर. बर मग असा अन्नदान रोज होणार काय. हम्म, नाही म्हणा. हम्म, मग म्हणला तुम्ही कुठे जाणार. हम्म. मग मामा म्हणलं. मामा काय म्हणावं आता मी आज जरा माघार घेऊन सांगतो. हम्म, काय म्हणावं फाजील गोष्ट बोलणं बरं नाही. हम्म, हम्म. की काय तर थोडं मामानं काय केलं 250 एकर जमीन आणि मठ हम्म. आणि मामाचं एक केस बरोबर आहे. अरे बापरे. हां, हां. राजाकडे जाऊन तुम्ही काय म्हणणार ते लक्षात आलं माझ्या. लक्षात आलं मामाने काय बोलला असेल हे लक्षात आलं. आलं? हां, बरं, ऐकण्यासारखा मुद्दा आहे. काहीतरी सांगत नाही काहीतरी नाही. त्यातलं त्यात मी खोटं घालणार नाही. अरे बापरे बापरे असं म्हटले मामा? ह्याच्यापेक्षा करेक्ट करडं म्हटलं पण मला ते सांगायला करडं माहिती आहे का? तेच मला धाडं म्हटलं. झालं नाही. ते समजलं की मला ते काय काय म्हटलं. झालं? हां, असं जर असेल तर मी आत्ताच यायला तयार आहे. हां, हां. नाही म्हटलं तर असं. हां, आणि राजाकडे जाऊन प्रजा कुठे टाकू रे म्हणला. हां, 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 हां. आणि तुम्हाला काय घालू आणि तुम्ही कसं येणार. हां, हां, हां. काय? एका राजाकडे जर देव गेला हां, तर तुमचं काय चालणार. आज्ञात देव बसला हां, हां. त्याला राजे काढून द्यायला पाहिजे त्याचं बघायला पाहिजे. बरोबर. आणि प्रजेला कुठं टाकू रे म्हणला हे होईल काय हां, हां. देवाच्या हातनं होणार नाही. हां, हां, हां. बरं. देव राजाकडे जाऊन बसणार नाही. हां, हां, हां. अशी की एक झोपडी आहेत काय गावं आहेत रानातनं वनातनंच देव फिरणार. होय. मामा